पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी चक्का जाम करण्यात येणार आहे। चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। अमोल कोल्हे, सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे। नाशिक पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन केलं जाईल। रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आज चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून नारायणगावमधील जीएमआरटीचे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणीसाठी हे आंदोलन होत आहे। तर चाकणपासून सिन्नरपर्यंत ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे। जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर, हिवरगाव, पावसा टोलनाक्यावर बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे। या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे याच मार्गासाठी महायुती सरकारने 2 दिवसांपूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली असून जीएमआरटी बाबत समितीचा अहवाल घेतला जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। सागर, आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, काय ताजे अपडेट आहे? खरं तर काही वेळामध्येच 10 वाजेच्या सुमारास सत्यजित तांबे असेल, त्याचबरोबर ती समितीचे वेगवेगळे अधिकारी, त्याचबरोबर संगमनेर असेल, त्याचबरोबर ती सिन्नर असेल किंवा नगर असेल, अशा ज्या ठिकाणाहून ही रेल्वे जायला पाहिजे यासाठी हट्ट केला जातोय किंवा हे रेल्वे मार्ग हा तिकडून गेला पाहिजे याबाबतचे आंदोलन करण्यात येणार आहेत। खरं तर ही थोड्या वेळात आंदोलन सुरू होणार आहेत। सत्यजित तांबे असेल, बाळासाहेब थोरात असेल, अमोल कोल्हे असेल, हे सगळे या आंदोलनामध्ये खरं तर सहभागी होणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे हा रेल्वे महामार्ग अनेक वर्षांपासून रखडल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक आंदोलनं झालेत, याबाबत निवेदन देऊन झालेत, मात्र तरी देखील ह्या रेल्वे मार्गाची जी काम जे आहे ते अद्यापही सुरू झाल्याचं पाहायला मिळत नाही। खरं तर हा जो मार्ग आहे हा आधी नाशिकहून नगर मार्गे असा जाणार होता, ज्यात संगमनेर देखील येणार होतं, मात्र नव्याने एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता आणि ह्या प्रस्तावामध्ये नाशिकहून शिर्डे मार्गे हा पुण्याला मार्ग जाणार होतात। मात्र यासाठीच हा सगळं आंदोलन करण्यात येतं। जुन्या मार्गाहूनच ही रेल्वे तयार व्हावी असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण जर नाशिकहून पुण्याकडे जाण्यासाठी जो रेल्वे मार्ग तयार करण्यात येईल, त्यामुळे अनेक विकास कामं ह्या रेल्वेच्या मार्गावरून होणार। त्याचबरोबर ती सगळे महत्त्वाचे ज्या लाईन जी आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा विकास असेल, औद्योगिक विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मार्गामुळे होणार असल्या कारणामुळे लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग करावा अशी ह्या आंदोलनकर्त्यांची मागणी असणार आहे। यासाठी थोड्याच वेळामध्ये समृद्धी आंदोलनाला सुरुवात होईल। अगदी सागर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतो जवळपास 10च्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात होईल। याचे सुद्धा प्रत्येक ताजे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।